Today we are going to continue our previous chapter, that is manufacturing. The next is economic order quantity. So what is economic order quantity? It is the quantity of the item to be purchased where inventory carrying cost and ordering cost are minimum. म्हणजे आपल्याला ठराविक क्वांटिटीची ऑर्डर घ्यायची आहे ज्याच्यामुळे काय होईल की आपल्या इन्व्हेंटरीचा कॅरिंग कॉस्ट आहे आणि ऑर्डरिंग कॉस्ट आहे तो कमीत कमी असेल. It is also known as reorder quantity, which explains how much quantity has to be ordered at a time to optimize the cost of carrying and holding inventory. म्हणजे काय आपल्याला कमीत कमी आणि स्पेसिफिक अशी केवढी क्वांटिटी ऑर्डर करायची आहे जेणेकरून आपला जो इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आहे तो पण मिनिमम राहील आणि इन्व्हेंटरी होल्डिंग कॉस्ट आहे तो सुद्धा कमी राहील. इट इज डिराइव्ड फ्रॉम एक्सपेक्टेड युसेज कॉस्ट अपॉन युनिट परचेज कॉस्ट एक्सेट्रा. आता फॉर्म्युला बघा EOQ कसा काढला जातो. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा फॉर्म्युला काय, अंडर रूट 2US अपॉन ID. म्हणजे काय, वेअर U इज एक्सपेक्टेड रेंज, किती क्वांटिटीच्या रेंजमध्ये आपल्याला ते पाहिजे. डी इज द कॉस्ट पर युनिट, एका युनिट मागे त्या ड्रगची त्या बॅचची किती कॉस्ट आहे ती. आय म्हणजे इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट. इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय, त्या ट्रकचं स्टोरेज करताना काही ट्रक वेस्टेजही कदाचित जाऊ शकतं काही आपल्या चुकीमुळे. सो हा जो काय झाला हा कॅरिंग कॉस्ट झाला, बरोबर. तो म्हणजे काय आय. एस इज परचेस कॉस्ट, म्हणजे किती किमतीला आपण ते बॅच विकत घेतलेली आहे तो काय झाला परचेस कॉस्ट. सिग्निफिकंट पोर्शन ऑफ फार्मासिस्ट वर्किंग कॅपिटल इज टाईड अप इन अ इन्व्हेंटरी. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, जे काही आपण ॲसेट्स घेतलेले आहेत ते जास्त असणे किंवा आपल्या ज्या लायबिलिटीज आहेत सो त्याचं जे बॅलन्स आहे त्याला काय म्हणतो आपण वर्किंग कॅपिटल. आता सिग्निफिकंट पोर्शन ऑफ फार्मासिस्ट वर्किंग कॅपिटल इज टाईड अप विथ इन्व्हेंटरी. सो जे काही ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत सो त्या इन्व्हेंटरीशी काहीशा कनेक्टेड आहेत. दॅट इज स्मॉल रिडक्शन इन इन्व्हेंटरी इन्क्रीज द वर्किंग कॅपिटल. जर आपण इन्व्हेंटरीज कमी केली तर वर्किंग कॅपिटल वाढतो, म्हणजे ॲसेट्स वाढतात आणि लायबिलिटीज कमी होतात. डिक्रीज इन अमाऊंट ऑफ मनी निडेड टू परचेस फर्दर क्वांटिटी, म्हणजे अमाऊंट जर आपण कमी केलं असेल जे काय आपण परचेस करणार आहोत सो त्याची क्वांटिटी परत कमी होऊ शकते. कॅरिंग कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी इन्क्लूड स्पेसिफिक आयटम्स लाईक इन्शुरन्स, टॅक्सेस, इंटरेस्ट, स्पॉइलेज ड्युरिंग द हँडलिंग अँड ट्रान्सपोर्ट. आता कळलं तुम्हाला कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय. कॅरिंग कॉस्टमध्ये काय काय येतं बघा, इन्शुरन्स येणार, बरोबर. जो काही आपण ड्रग्स वगैरे घेतलेले आहेत, जे काही इक्विपमेंट्स आपण हाताळतोय त्याचा इन्शुरन्स येणार, त्याच्यावरचे टॅक्सेस येणार, ते ड्रग्स स्टोअर करण्याचं जे काही आपलं रूम वगैरे असेल त्याच्यावरचे, किंवा आपण जे काही ड्रग्स इन्व्हेंटरीमध्ये मागवले आहेत त्याच्यावरचे जे काही टॅक्सेस असतील ते असतील, त्याचे इंटरेस्ट असतील. देन स्पॉइलेज ड्युरिंग द हँडलिंग, जर आपण हाताळताना काही मिस्टेक्स केल्या सर त्याच्यामध्ये जर काही ड्रगचा जो काही साठा आहे तो स्पॉइल झाला तर त्याचा परत कॉस्ट लागणार आहे. आणि ट्रान्सपोर्ट, ड्रग्सचं ट्रान्सपोर्ट करताना जो काही खर्च असेल सो तो सुद्धा हा कॅरिंग कॉस्टमध्ये येतो. कळले सर्वांना. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय, कमीत कमी ऑर्डर मागवायची जेणेकरून आपला कॅरिंग आणि होल्डिंग कॉस्ट जो आहे इन्व्हेंटरीचा तो कमीत कमी असेल. देन आहे स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग. स्टराईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दोन पार्ट येतात, स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स अँड लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स. स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स म्हणजे जे काही आपण कमी क्वांटिटीमध्ये बनवतोय, आणि लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स म्हणजे काय, जे आपण मोस्टली जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं गेलं. स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये बघा दे आर इंजेक्टेबल. ओके, ते कसे आहेत, इंजेक्टेबल्स आहेत. लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स दे आर जनरली इंट्रावेनस फ्लुइड्स, म्हणजे IV फ्लुइड जे काय आहेत ते येतात त्याच्यामध्ये. सेकंड इज कॅपॅसिटी इज लेस दॅन 100 ml फॉर स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स. त्याची क्वांटिटी कशी आहे, कमी आहे, बरोबर. In large volume parenterals, capacities vary from 100 ml to 500 ml. Small volume parenterals are typically used for delivering medication at a controlled infusion rate. म्हणजे त्याचा जो इन्फ्युजन रेट आहे तो कसा आहे, कंट्रोल्ड मॅनरमध्ये दिला गेलेला आहे. आणि इन लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स LVPs प्रोव्हाइड इलेक्ट्रोलाइट्स, सप्लाय न्यूट्रिएंट्स सच एज विटॅमिन्स अँड ग्लुकोज. त्यामध्ये काय काय दिले त्यांनी, इलेक्ट्रोलाइट्स, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स अँड विटॅमिन्स अँड ग्लुकोज इज प्रोव्हाइडेड इन लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स. Then small volume parenterals contain necessary the medicaments which is potent. Most of the potent medicaments are given by small volume parenterals.
अँड इन लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स वन ऑर मोर इलेक्ट्रोलाइट्स, जे काही इलेक्ट्रोलाइट्स असतील तर ते त्याच्यामध्ये दिले गेले आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन विथ सिरिंजेस अँड निडल्स, स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स कसे दिले जात आहेत, ते कसे आहेत, इंजेक्टेबल्स आहेत, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सिरिंजेस अँड निडल्स असणार आहेत. आणि लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये ॲडमिनिस्ट्रेशन विथ आय व्ही सेट्स, जे काय आय व्ही सेट्स असतात, इन्फ्युजन सेट्स असतात, सो ते त्यामध्ये वापरले गेले. In small volume parenterals, vehicles used is water for injection, oils or PEGs. PEGs म्हणजे काय, polyethylene glycols. Only water for injection is used as a vehicle in large volume parenterals. आता आपण बरेचसे प्रिपरेशन बनवले आता प्रॅक्टिकल्सला, ते कसे आहेत, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्सचे. सेवंथ काय, कंटेनर्स यूज फॉर पॅकेजिंग ग्लास, अँप्युल्स अँड वायर्स. आता ह्याच्यामध्ये कंटेनर्स कोणकोणते यूज केले जातात, ग्लास, अँप्युल्स अँड वायर्स. In large volume parenterals, containers used are generally plastic bottles because they are in a 100 to 500 ml quantity. So they are big in volume. So big plastic bottles are generally used. So which are the facilities and requirements to fulfill sterile manufacturing? कोणकोणत्या फॅसिलिटीज आणि रिक्वायरमेंट्स गरजेचे आहेत स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग करताना? फॉर स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग फॉलोइंग इक्विपमेंट्स आर नेसेसरी टू सॅटिस्फाय द प्रोव्हिजन्स ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940. या ॲक्टनुसार जे काही आपल्याला इक्विपमेंट्स लागणार आहेत ते कोणकोणते आहेत बघा. हॉट एअर स्टरलायझर, देन कोल्ड स्टोरेज अँड रेफ्रिजरेशन युनिट, ऑटोक्लेव, लेबलिंग अँड पॅकेजिंग युनिट, फिल्टर प्रेस, सिंटर ग्लास फनेल, फिलिंग अँड सीलिंग एरिया, सीड्स filter candles, storage for distilled water, water still, storage cabinets and leak testing unit. आता आपल्याला जे काही प्रॅक्टिकल झालेले आहेत त्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळणार आहेत की कोणकोणते इक्विपमेंट्स यूज होतात इन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट, व्हॉट इज द लेआउट ऑफ स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग एरिया. सो त्यामध्ये काय, कंपार्टमेंट आहे जिथे रॉ मटेरियल स्टोअर केलेलं आहे, देन प्रिपरेशन एरिया, क्लीनअप एरिया, देन aseptic area, sterilization area, quarantine area, packaging area, and last is storage area where the prepared products are stored. So they are all interconnected. So mostly sterilizers are used to sterilize in and out ways of the aseptic area. Next is production planning and production facility areas. आता यामध्ये काय की आपण जे काय आता एरिया बघितले ते इथे एक्सप्लेन केलेले आहेत. पहिला एक क्लीनअप एरिया. क्लीनअप एरियामध्ये काय, दिस एरिया शुड विथस्टँड द इफेक्ट्स ऑफ मॉइश्चर, स्टीम अँड डिटर्जंट. जे काय मॉइश्चरचा किंवा जे काही स्टीम आणि डिटर्जंटचा जो काही इफेक्ट आहे तो विथस्टँड करता आला पाहिजे क्लीनअप एरियाला. द सीलिंग, फ्लोअर अँड वॉल्स ऑफ दिस एरिया शुड बी कन्स्ट्रक्टेड सच दॅट मॉइश्चर विल रन ऑफ. For this purpose, use of vinyl or epoxy sealing coat for finishing avoids the holes in this surface. So जे काही वॉल्स असतील त्या कशाने सील केल्या जातात, बाय युझिंग विनाईल और इपॉक्सी सिलिंग कोट. त्यावरती विनाईल आणि इपॉक्सी सिलिंग कोट चढवला जातो जेणेकरून काय होतं, ते मॉइश्चर पासून किंवा स्टीम पासून किंवा डिटर्जंट्स पासून त्याचं जे वेदरिंग आहे ते होत नाही. The area should be washed at regular intervals and properly exhausted. So जो काही क्लीनअप एरिया आहे तो रेग्युलरली वॉश केला जातो आणि त्याचे जे काही क्लिनलीनेस आहे तो तिथे मेंटेन केला जातो. The area must be cleanable and precautions must be taken to prevent the growth of microorganism and collection of dust. So त्याच्यामुळे जर तुम्ही कुठेही बघितलात, कुठच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन बघितलात, सो तिथलं जे वातावरण असतं ते फार क्लीन असतं जेणेकरून तिथे कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमची किंवा डस्ट पार्टिकल्स तिथे तुम्हाला सापडणार नाहीत. Second is compounding area. It is also called as preparation area since the formula is compounded here. कारण इथे काय केलं जातं, जो काही फॉर्म्युला आहे जे आपण प्रिपरेशन बनवणार आहोत ते तिथे जो काय आपण फॉर्म्युला लिहितो, किती गिवन क्वांटिटी किती आहे, टेकन क्वांटिटी किती ॲज पर द IP, ते आपण तिथे चेक करतो. सो याला प्रिपरेशन एरिया सुद्धा म्हटलं जातं. Although this area is not necessarily aseptic, a strict control over it than cleanup area is required. कंपाऊंडिंग एरियामध्ये असेप्टिकली मीन्स नसलं तरी सुद्धा क्लीनअप एरियापेक्षा तिथे जास्त काळजी घेण्यात येते. द मीन्स शुड बी प्रोव्हाइडेड टू कंट्रोल डस्ट. द सीलिंग, वॉल्स अँड फ्लोअर्स शुड बी कन्स्ट्रक्टेड सिमिलर टू क्लीनअप एरिया. The cabinets and counters should be stainless steel and this should be fitted in such a way that this should not catch any dust.
सो तिथले जे काही कॅबिनेट्स आणि काउंटर्स असतील ते सुद्धा इतके क्लीन ठेवले जातात की जेणेकरून तिथे कोणत्याही डस्ट पार्टिकल्स तिथे डिपॉझिट होणार नाहीत आणि तिथलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते क्लीन राहील. थर्ड इज aseptic area. Air is aseptic area should be free from fibers, dust and microbe. आता असेप्टिक एरियामध्ये आपण प्रिपेअर करणार आहोत जे काय आपण कंपाऊंडिंग एरियामध्ये ठरवलं होतं ते आता इथे असेप्टिक एरियामध्ये आपण प्रिपेअर करणार ते प्रोडक्ट प्रिपेअर करणार. सो हा एरिया पूर्ण असेप्टिक असला पाहिजे जेणेकरून तिथे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम, डस्ट पार्टिकल्स किंवा कोणते बाहेरचे फॉरेन पार्टिकल्स तिथे येणार नाहीत. सच क्लीन स्टराईल एअर कॅन बी अचीव्ड बाय युझिंग हेपा फिल्टर. हेपा फिल्टर आपलं झालेलं आहे. हेपाचा फुल फॉर्म काय? हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर. तर या फिल्टरमधून आपण काय करतो? फिल्टर करतो जे काही बॅक्टेरिया, व्हायरसेस आहेत ते आपण तिथून फिल्टर करतो. विच आर प्लेस्ड इन अ लॅमिनार एअर फ्लो बेंच हुड. लॅमिनार एअर फ्लो बेंच किंवा हुड यामध्ये त्याला फिट केलं जातं आणि तो पूर्ण जी काही रूममधली एअर आहे ती फिल्टर करत असतो. दिस एरिया मस्ट बी सील्ड सो दॅट इट मे बी वॉश्ड अँड सॅनिटाइज विथ अ डिसइन्फेक्टंट. आता हा एरिया पूर्ण सील केला जातो. बाहेरची एअर आणि आतली एअर पूर्ण वेगळी केली जाते जेणेकरून काय होतं की आतली जी एअर आहे ती पूर्ण असेप्टिक राहील, त्यामध्ये कोणतेही मायक्रोऑर्गॅनिझम राहणार नाहीत आणि इट कॅन बी सॅनिटाइज विथ अ डिसइन्फेक्टंट. All electricity, ventilation and utility services fitting should be in the walls or ceiling to eliminate the joints for the accumulation of dust and dirt. आता जे काही त्या रूममध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लावलेले आहेत किंवा व्हेंटिलेशन केलेलं आहे किंवा जे काही युटिलिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा क्लिनलीनेस ठेवला जातो जेणेकरून तिथे कोणतेही डस्ट पार्टिकल्स किंवा डर्ट पार्टिकल्स तिथे ॲक्युम्युलेट होणार नाहीत. The mechanical equipments to be placed in this area should be kept within stainless steel cabinet. आता जे काही मेकॅनिकल इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा ते कशामध्ये ठेवले जातात? विदिन अ स्टेनलेस स्टील कॅबिनेट. जेणेकरून काय होईल, जो काही बाहेरचा सरफेस आहे तो आपल्याला इझिली स्टेरिलाइज करता येईल. UV रेज इज यूज टू रिड्यूस मायक्रोब्स ऑन द सरफेस अँड वॉल्स. आता जे काही मायक्रोब्सचं आतलं प्रमाण आहे ते तर कमी असणारच आहे, पण जे आपल्याला स्टरलाइज करायचं असेल सरफेस कोणता किंवा डिसइन्फेक्टंट करायचं असेल किंवा कोणता सरफेस आपल्याला फ्री फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम करायचं असेल तर UV रेजचा वापर केला जातो, UV लाईटचा वापर केला जातो. सो काय करतो, ते मायक्रो ऑर्गॅनिझमला पेनेट्रेट करतो आणि त्यांना किल करतो. रुटीन एन्व्हायरमेंटल कंट्रोल टेस्ट आर कंडक्टेड. सो ते एन्व्हायरमेंट तिथे असेप्टिक आहे की ज्या आपल्या स्टँडर्डनुसार असेप्टिक ठेवायला पाहिजे तेवढं आहे की नाही याचं रुटीनली चेकअप केलं जातं. The entry of personal is aseptic area should be through airlock system. म्हणजे काय, जो माणूस आतमध्ये येणार आहे तिथे प्रिपेअर करण्यासाठी तो त्याच्या एंट्रीला सुद्धा एअरलॉक बसवलेला आहे जेणेकरून तो आतमध्ये आला की पूर्ण एअरलॉक होईल. देन ते सरफेस असेल तो पूर्ण स्टेरिलाइज केला जाईल. देन एअरलॉक ओपन होईल आणि मग त्याला आतमध्ये एंट्री करता येईल. अशी सिस्टीम बसवली गेलेली आहे जेणेकरून आतलं आणि बाहेरचं पूर्ण वातावरण वेगळं राहील. Fourth is quarantine area. This area should be under the supervision of responsible person because in process batches are kept in lockers. आता क्वारंटाईन एरियामध्ये कसं असतं की जे काय आपलं प्रिपरेशन वगैरे चालू केलेलं आहे तर त्याचा जो काही एरिया असणार आहे सो तो एरिया पूर्ण लॉक केला जातो जेव्हा आतमध्ये पूर्ण प्रोडक्शन फॅसिलिटी चालू असते तेव्हा. Approved batches from quality control department can kept here before labeling and packing. आता यामध्ये काय होणार आहे, जे काय आपण प्रोडक्ट बनवलेलं आहे सो ते तिथे चेक होणार आहे, तिथे काय होणार, त्याची क्वालिटी टेस्टिंग होणार आहे आणि देन पुढे ते लेबलिंग अँड पॅकेजिंगला पास केलं जाईल. इट मस्ट कंटेन स्पेस सेपरेट अप्रूव्ड बॅचेस अँड इन प्रोसेस बॅचेस. म्हणजे जे काही आपण क्वालिटी कंट्रोल टेस्ट पास केलेले जे काही बॅचेस आहेत सो त्याचं एक सेपरेट स्पेस पाहिजे आणि जे काही इन प्रोसेस बॅचेस आहेत जे आता जस्ट आलेले आहेत त्यांचं क्वालिटी टेस्टिंग व्हायचं आहे अशासाठी एक सेपरेट कंपार्टमेंट पाहिजे. दिस एरिया इज ओनली रेस्ट्रिक्टेड टू अ रिस्पॉन्सिबल पर्सन. आता हे पूर्ण जे काही आहे क्वारंटाईन एरिया ते एका स्पेसिफिक रिस्पॉन्सिबल पर्सनलाच दिला गेला जातो जेणेकरून तो पूर्ण त्यावरती कंट्रोल ठेवू शकेल. लेबलिंग अँड पॅकिंग एरिया. आता आपलं प्रोडक्ट तयार झालेलं आहे, ते क्वालिटी कंट्रोल टेस्ट पण पास केलेलं आहे. आता अशी बॅच आपल्याला काय करायचे, लेबल अँड पॅकेजिंग करायचं. ॲडेक्वेट स्पेस इज रिक्वायर्ड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ प्रिंटिंग डिव्हायसेस अँड पॅकेजिंग मशीन्स.
आता यासाठी एक सेपरेट रूम असते जिथे काय केलं जातं, वेगवेगळं मशिनरी असतात जे काय करतात, जे काही प्रोडक्ट आलेलं आहे ते त्याचं जे काही लेबल आहे त्याचं ते आधी प्रिंट काढतात आणि मग ती प्रिंट त्यावरती लेबल करतात. इन दिस एरिया लेबल प्रिंटिंग अँड लेबलिंग कॅन टेक प्लेस. सो यामध्ये काय होणार आहे की जे काय आपलं प्रोडक्ट आहे त्याला लेबलिंग आणि पॅक करण्याचं काम केलं जातं. सो इट इज लॅमिनार एअर फ्लो सिस्टीम. आताच आपण बघितलं की त्याच्यामध्ये हेपा फिल्टर बसवलेला असतो आणि तो काय करतो, पूर्ण जी काही रूम आहे, असेप्टिक रूम आहे, ती काय करतो, फ्री फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम अँड फ्री फ्रॉम डस्ट ठेवतो. सो आता लॅमिनार एअर फ्लो सिस्टीम काय ते बघा. इट प्रोव्हाइड्स युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एअर विच स्वीप्स अवे डस्ट, डर्ट, फायबर्स, मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड गिव्ह क्लीन एअर मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी अलॉंग विथ अ पॅरलल लाईन. आता यामध्ये काय केलं जातं की ती एअर तर आतमध्ये येणारच आहे, जी आपल्याला जी आपण फिल्टर केलेली आहे, फ्री फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम केलेली बाय युझिंग द हेपा फिल्टर, ही जी एअर आहे ती सुद्धा कॉन्स्टंट वेलॉसिटी आणि युनिडायरेक्शनल फ्लोने त्या असेप्टिक रूममध्ये येते. इट कंटेन्स हेपा फिल्टर विच फिल्टर एअर अँड रिमूव्ह पार्टिकल्स अप टू 0.3 मायक्रॉन विथ अन इफिशियन्सी ऑफ 99.97%. इफिशियन्सी किती आहे बघा, 99.97%. इट इज यूज टू कॅरी आउट स्टेरिलिटी टेस्टिंग, फिलिंग प्रोसेस अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंग लाईक बायोॲसे. आता या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला ते हेपा फिल्टर यूज करता येतो. स्ट्रक्चर बघा कसं आहे. प्री फिल्टर बसवलं, तिथून ती एअर आतमध्ये येणार ब्लोअरमध्ये, ब्लोअरमधून आल्यानंतर ती एअर पास केली जाते इथे वर्टिकली पास केली गेलेली आहे टू हेपा फिल्टर. हेपा फिल्टर देन फिल्टर ऑल द डस्ट पार्टिकल्स अँड मायक्रोऑर्गॅनिझम अँड अ क्लीन एअर इज then provided to the aseptic room. Two types of airflow. First one is horizontal airflow used for filling of parenteral. जे काही फिलिंग प्रोसेस आहे पॅरेंट्रल मधली, तर त्या प्रोसेसमध्ये हॉरिझॉन्टल एअरफ्लो वापरला जातो. देन वर्टिकल एअरफ्लो यूज फॉर स्टरिलिटी टेस्टिंग प्रोसिजर. जे काय आपण स्टरिलिटी टेस्टिंग प्रोसिजर करतो तर त्यामध्ये ते आपल्याला वर्टिकल एअरफ्लो वापरला गेला. तर यामध्ये बघितलं तर हा वर्टिकल एअरफ्लो आहे. इट प्रोव्हाइड्स पॉझिटिव्ह प्रेशर अल्ट्रावायलेट लॅम्प ऑन वर्क बेंच. आता अल्ट्रावायलेट लॅम्प का वापरला जातो, फॉर किलिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन द सरफेस. सो मोस्टली वर्टिकल एअरफ्लो यूज केला जातो दॅन हॉरिझॉन्टल एअरफ्लो. द एअरफ्लो मस्ट बी ऑफ युनिफॉर्म वेलॉसिटी अँड डायरेक्शन. कसं असलं पाहिजे, त्याची वेलॉसिटी युनिफॉर्म असली पाहिजे आणि डायरेक्शन सुद्धा सेम असली पाहिजे, म्हणजे युनिडायरेक्शनल असला पाहिजे. द एअर वेलॉसिटी एम्प्लॉयड शुड बी अबाउट 100 फीट पर ml. कशी असली पाहिजे वेलॉसिटी, 100 फीट पर ml असली पाहिजे. कंटॅमिनेशन इज प्रिव्हेंटेड बिकॉज इट स्वीप्स अवे द एअर फ्लो. ड्यू टू these environmental conditions are extremely good in both hooded work benches and entire room using laminar flow. आता जिथे आपण प्रिपेअर करतो ते कसे असणार आहेत, ते हुडेड वर्क बेंचेस असणार आहेत. पण ज्या ठिकाणी एखादी मोठी रूम आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या कंडिशन म्हणजे जे काय हे काय एन्व्हायरमेंटल कंडिशन, युनिडायरेक्शनल फ्लो अँड युनिफॉर्म वेलॉसिटी लाईक 100 फीट पर ml. सो या वेळेला या कंडिशनमध्ये आपल्याला पूर्ण असेप्टिक रूममध्ये लॅमिनार एअर फ्लो देता येऊ शकतो. नेक्स्ट विचार द ॲडिटिव्स यूज्ड इन द पॅरेंट्रल्स. इन्ग्रेडियंट्स आपण टाकतो. तर पहिला आहे व्हेइकल्स. व्हेइकल्समध्ये काय, गिव्ह फॉर्म अँड अपिअरन्स टू द पॅरेंट्रल प्रिपरेशन्स. बरोबर. फर्स्ट काय आहे, त्यामध्ये सुद्धा 3 टाईप आहेत, 3 प्रकारचे व्हेइकल्स आपण यूज करतो. पहिले आहेत ॲक्वियस व्हेइकल्स. ॲक्वियस व्हेइकलमध्ये कोणकोणते येतील बघा, वॉटर फॉर इंजेक्शन, देन प्युरिफाईड वॉटर, डिस्टिल वॉटर, डेक्स्ट्रोज इंजेक्शन, सलाईन सोल्युशन. आता यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी वापरल्या आहेत बघा. वॉटर फॉर इंजेक्शन पण बऱ्याच ठिकाणी वापरले, प्युरिफाईड वॉटर, डिस्टिल वॉटर, डेक्स्ट्रोज इंजेक्शन सुद्धा आपण बनवलेलं आहे, सलाईन सोल्युशन सुद्धा आपण बनवलेलं आहे. बी आहे नॉन ॲक्वियस व्हेइकल्स. त्याच्यामध्ये कसे असणार आहेत, ते नॉन ॲक्वियस आहेत, म्हणजे कसे असणार आहेत, ऑइली असणार आहेत. तर त्यामध्ये कोणकोणते आहेत, पीनट ऑइल अँड ऑलिव्ह ऑइल. थर्ड इज वॉटर मिसिबल व्हेइकल्स, म्हणजे जे वॉटरमध्ये मिक्स होऊ शकतात असे व्हेइकल्स. ते मध्ये कोणते आहेत, इथाइल अल्कोहोल अँड ग्लिसरीन. सेकंड आहे बघा सोल्युबलायझिंग एजंट. सोल्युबलायझिंग एजंट म्हणजे सोल्युबिलिटी वाढवतात असे. These are the necessary to increase the solubility of poorly water soluble drugs. Example like twins and polysorbates. Third is stabilizers or
antioxidants. To prevent the oxidation of product, antioxidants are added. आता antioxidant कोणकोणते बघा, tocopherols, BHT and BHA are the antioxidants which are used in the parenterals. Next आहे buffers. Buffers म्हणजे काय? They are mostly used in the maintaining pH of the preparation. Example like phosphate buffer and acetate buffer. कोणते आहेत बफर? फॉस्फेट आणि ॲसिटेट. नेक्स्ट आहे अँटीमायक्रोबियल एजंट्स. आता अँटीमायक्रोबियल एजंट टाकणं पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये फार गरजेचं आहे. आता ते का? बॅक्टेरियोस्टॅटिक ऑर फंगिस्टॅटिक एजंट मस्ट बी प्रेझेंट इन द मल्टीडोस कंटेनर्स टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरियाज. नेक्स्ट काय? टोनिसिटी कंट्रीब्युटर्स. टोनिसिटी म्हणजे काय? दीज आर ॲडेड टू मेंटेन आयसोटोनिसिटी ऑफ द प्रिपरेशन. कारण आपण ते कसे करणार आहोत? इन्फ्यूज करणार आहोत आपल्या डायरेक्टली ब्लड फ्लोमध्ये. सो ते कसे असले पाहिजे? ते आपल्या ब्लडची टोनिसिटी त्यांनी मॅच केली पाहिजे. आता त्यामध्ये टोनिसिटी कंट्रीब्युटर्स कोणकोणते आहेत बघा? सोडियम क्लोराइड, बोरॅक्स, बोरिक ॲसिड अँड डेक्स्ट्रोज. दीज आर सम टोनिसिटी कंट्रीब्युटर्स ॲडेड इन द पॅरेंटल प्रिपरेशन टू मेंटेन isotonicity of the preparation. Next है wetting agent. Example like twins and sorbitol. Next है suspending agent. Example like acacia methyl cellulose. And last is emulsifying agent. Example like lecithin. So these are the all additives which are added into the parenteral preparation. Next, what is the processing of parenteral? आता आपण बघितलं की तिथले एरिया कोणकोणते होते, बरोबर. सो आता ते प्रोसेस कशी केली जाते ते आपण बघूया. पहिला प्रोक्युरमेंट अँड सिलेक्शन ऑफ कंपोनंट. जो आपल्याला बनवायचा आहे तो आधी कंपोनंट सिलेक्ट करायला व्हायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर परत त्याचे त्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत ते आधी फाइंड आउट केले पाहिजेत आपल्याला. सो द इनिशियल प्रोसेसिंग स्टेप इज प्रोक्युरमेंट ऑफ ॲक्सेप्टेबल कंपोनंट. प्रोक्युरमेंट म्हणजे काय? त्यांची खरेदी करणे. जे आपल्याला इन्ग्रेडियंट्स पाहिजेत सो त्यांची आपल्याला पहिल्यांदा खरेदी करायला लागणार आहे. Majority of these components are taken from their approved stock and only few like water for injection are manufactured inside the unit. आता मोस्ट ऑफ द जे काही इंग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला कसे विकत घ्यायला लागणार? फ्रॉम द अप्रूव्ड स्टॉक. अँड वॉटर फॉर इंजेक्शन आपण काय प्रिपेअर करू शकतो. वॉटर फॉर इंजेक्शन इज प्रिपेअर्ड बाय डिस्टिलेशन. सेकंड इज क्लिनिंग कंटेनर्स अँड इक्विपमेंट्स. आता ज्यामध्ये आपल्याला बनवायचं, प्रिपेअर करायचं आहे, त्याच्यानंतर परत ज्याच्यामध्ये आपल्याला फिल करायचं असं असे काही कंटेनर्स आहेत आणि इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला पहिले क्लीन करायला पाहिजे. ऑल इक्विपमेंट्स यूज फॉर पॅरेंटरल शुड बी डिसेंबल्ड टू प्रोव्हाइड इंटरनल स्ट्रक्चर ऑफ इक्विपमेंट्स. पहिले जे काही आपल्याला इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला पहिले डिसेंबल करायला लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही इंटरनल स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित आहे का, क्लीन आहे का, हे पहिलं आपल्याला बघायला लागणार. ऑल पार्ट्स शुड बी क्लीन युजिंग इफेक्टिव्ह डिटर्जंट अँड शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम कंटॅमिनेशन. सो ते आपल्याला पहिल्यांदा क्लीन करायला पाहिजे बाय युझिंग द डिटर्जंट आणि देअर शुड नॉट बी एनी कंटॅमिनेशन इन इट. They should be protected from any contamination. A variety of devices are available for cleaning of containers, from a single jet tube to complex automatic washers which cleans the containers by using distilled water. आता यामध्ये सुद्धा काही मशिनरी आहेत जे काय अनेक डिव्हाइसेस आहेत which are used for the cleaning of containers, like a single jet tube to a complex automatic washers are used to clean all the containers by using a distilled water. थर्ड आहे स्टरलायझेशन ऑफ कंटेनर्स. आता आपण ते क्लीन केलेले आहेत बट त्यांचं स्टरलायझेशन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणतं मायक्रोबियल कंटेंट नसावं यासाठी आपल्याला आधी स्टरलाइज करायला लागणार आहे. जनरली स्टरलायझेशन ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर्स इज डन बाय मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. म्हणजे काय? ज्यामध्ये स्टीमचा वापर केला गेला आहे. द स्टरलाइज कंटेनर्स अँड क्लोजर्स शुड बी स्टोर्ड इन अ क्लोज कंटेनर ऑर इक्विपमेंट अंटिल दे गेट रेडी टू यूज. सो पहिल्यांदा आपल्याला ते स्टरलाइज करायचे आणि स्टरलाइज केल्यानंतर मग आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. फोर्थ आहे प्रोडक्ट प्रिपरेशन. आता प्रोडक्ट प्रिपरेशनमध्ये काय? इट कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग स्टेप. वेइंग ऑफ द इन्ग्रेडियंट, बरोबर. आपल्याला जे बनवायचं त्यात आपल्याला वे करायला लागणार आहे. डिझॉल्व्ह इन्ग्रेडियंट्स इन सिक्वेन्स इन द व्हेकल. जो सिक्वेन्स आपल्याला सांगितलं आहे त्यानुसार आपल्याला ते डिझॉल्व्ह करायचे आहेत व्हेकलमध्ये. ॲडजस्टमेंट ऑफ द व्हॉल्यूम अँड पीएच. जेवढा आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे, जेवढा आपल्याला पीएच पाहिजे ते आपल्याला मेंटेन करायचं आहे. फिल्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, बरोबर. जे काय आपण डिझॉल्व्ह केलेलं आहे त्याच्यानंतर ते आपल्याला फिल्टर करतो. त्यामध्ये जे काही बिग पार्टिकल्स आहेत ते त्याच्यामध्ये आपण फिल्टर करणार आहोत जेणेकरून आपल्याला एक क्लिअर सोल्युशन मिळेल.
नेक्स्ट इज फिलिंग प्रोसिजर. आता आपल्याला प्रिपरेशन तयार झालेलं आहे. पुढे काय करायचं आहे, फिल करायचं आपल्याला त्या कंटेनर्समध्ये. ड्युरिंग फिलिंग ऑफ द कंटेनर विथ द प्रोडक्ट, द मोस्ट स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट मस्ट बी एक्सरसाइज टू प्रिव्हेंट कंटॅमिनेशन, पर्टिक्युलर इन प्रोडक्ट दॅट हॅज बीन स्टरलाइज बाय द फिल्ट्रेशन. आता फिलिंगमध्ये आपल्याला काळजी काय करायची आहे, की आपण असेप्टिकली प्रिपरेशन तयार केलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर असेप्टिकली आपण ते कंटेनर्स आहेत ते सुद्धा स्टराईल केलेले आहेत. फक्त की हे जे आपल्याला प्रिपरेशन आहे ते आपल्याला फिलअप करताना काळजी काय घ्यायची आहे, की कोणतंही मायक्रोबियल कंटॅमिनेशन त्यामध्ये फिल करताना झालं गेलं नाही पाहिजे. दस दिस ऑपरेशन शुड बी कॅरीड आउट इन द असेप्टिक फिलिंग एरिया. सो आपल्याला हे कुठे करायचं आहे, असेप्टिक फिलिंग एरियामध्ये करायचं आहे. द लिक्विड प्रोडक्ट्स आर मोर रेडिली सबडिवायडेड युनिफॉर्मली दॅन द सॉलिड प्रोडक्ट. सो जे लिक्विड प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला इझिली करता येतात दॅन द सॉलिड प्रोडक्ट. A means is provided for repeatedly forcing a measured volume of liquid through the orifice of delivery tube which is introduced to a container. So कसं केलं जातं आहे, एक डिलिव्हरी ट्यूब असते त्यामध्ये ते लिक्विड पास ऑन केलं जातं आणि नंतर ते फोर्सली कंटेनर्समध्ये फिलअप केलं जातं. नेक्स्ट आहे सिलिंग प्रोसिजर. आता आपण कंटेनर्समध्ये फिलिंग केलेलं आहे. आपला जो काही प्रोडक्ट आहे तो आपला कंटेनर्समध्ये फिलअप झालेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं, आता वरती सीलिंग करायचं. सीलिंग ऑफ द फिल्ड कंटेनर शुड बी डन इमिजिएटली बाय टीप सीलिंग और पुल सीलिंग टू प्रिव्हेंट द प्रोडक्ट कंटॅमिनेशन. दोन गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, टिप सीलिंग और पुल सीलिंग. तर यामध्ये काय होतं की जिथे आपण जे काही बॉटलचं नोज आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, टिप सीलिंग करायचं. म्हणजे काय, तेवढाच भाग आपल्याला सील करायचा. और पुल सीलिंग, पुल सीलिंग मध्ये काय केलं जातं, तुम्ही अँप्युल्सचं बघितलं असेल पुल सीलिंग. त्यामध्ये काय केलं जातं, ते काय ग्लास आहे ते आपल्याला गरम करायचे असते आणि नंतर जो काय ओपन सरफेस आहे तिथे आपल्याला ठेवायचं असते आणि ओढायचं असते. जेणेकरून काय होतं, पूर्ण जो सरफेस आहे तो वरचा सील होतो आणि नंतर पुढची जी अनवॉन्टेड ग्लास आहे ती ब्रेक होतो. जेणेकरून काय होतं, ते अँप्युल्स आपले पूर्ण सील होतात. टू प्रिव्हेंट द प्रोडक्ट फ्रॉम कंटॅमिनेशन, द वायर्स अँड बॉटल्स आर क्लोज बाय रबर क्लोजर असेप्टिकली. जे काय वायर्स आणि बॉटल्स आहेत ते कसे केले जातात, रबर क्लोजरने क्लोज केले जातात. द रबर क्लोजर्स मे हेल्ड इन प्लेस बाय मीन्स ऑफ ॲल्युमिनियम कॅप. आता रबर क्लोजर जे आपण लावणार आहोत त्याच्या बाजूने ॲल्युमिनियम कॅप असते, ती कशी करते, त्याला धरून ठेवते. लास्ट इज टर्मिनल स्टरलायझेशन. द पॅरेंटल प्रोडक्ट शुड बी स्टरलाइज इमिजिएटली आफ्टर इट सिलिंग. आता आपलं सिलिंग झालेलं आहे, आता आपल्याला ते पूर्ण परत स्टरलाइज करायचं आहे. त्याला काय म्हणतो आपण, टर्मिनल स्टरलायझेशन. थर्मोलबाईल सबस्टन्सेस आर स्टरलाइज बाय नॉन थर्मल प्रोसेस लाईक फिल्ट्रेशन. आता जे हीट सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स आहेत तो असे प्रोडक्ट्स आपण कसे स्टरलाइज करतो, बाय युझिंग द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. सिन्स ड्राईड मे अफेक्ट द सबस्टन्स, इट इज ऑफ लिमिटेड व्हॅल्यू. ड्राईड स्टरलायझेशन आपण डायरेक्ट करत नाही, डायरेक्ट हीट आपण त्याला प्रोव्हाइड करत नाही, जेणेकरून काय येईल की ते त्याच्या कंटेनरवरती त्यातल्या सोल्युशनवरती अफेक्ट करू शकतात. So we use moist heat sterilization, that is autoclaving. Is most widely used sterilization process for aqueous solution and substance which can withstand high penetration of steam. So आपण हे जे कंटेनर्स आहेत जे स्टीमचं हाय पेनिट्रेशन सुद्धा विस्टँड करू शकतात, असे कंटेनर सुद्धा आपण यामध्ये यूज करू शकतो. आता आपलं स्टरलायझेशन झालंय. लास्टचं आता काय पुढे करायचं आपल्याला, लेबलिंग अँड पॅकेजिंग. All the containers are labeled properly with name, quantity, batch number, date of MFG, expiry, storage, retail price, manufacturer's address. आता आपण लेबलमध्ये या सर्व गोष्टी मेन्शन करतो. Labeled containers should be packed in a cardboard to avoid breakage during transportation. आता जे काही लेबल कंटेनर्स आहेत ते आपल्याला कार्डबोर्डमध्ये पॅक करायचे, जेणेकरून त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते ब्रेक होणार नाही. अँप्युल्स शुड बी पॅक इन पार्टिशन बॉक्सेस. आता अँप्युल्स कसे असणार आहेत, ते काचेचे असणार आहेत. सो त्यांचं ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित व्हावं यासाठी ते पार्टिशन बॉक्सेसमध्ये सेपरेटली पॅक केले जातात. लास्ट इज इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंट्रल्स. Stringent quality control of parenterals is necessary since they are introduced into the body directly. It should be done by quality control department by following test. आता त्यांचं इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे, कारण ते आपण डायरेक्टली ब्लडमध्ये ट्रान्सफ्यूज करणार आहोत. सो त्याच्या इव्हॅल्युएशनमध्ये कोणकोणते टेस्ट वापरले गेले आहेत, पहिल्या क्लॅरिटी टेस्ट, लिकर टेस्ट, स्टर्लिटी टेस्ट, पायरोजन टेस्ट यासारख्या टेस्ट
करावे लागतात जेणेकरून त्या प्रोडक्टची स्टँडर्ड क्वालिटी ठरवली जाऊ शकेल. सो आपण ह्या ज्या काही टेस्ट आहेत त्या नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू अँड कीप स्टडिंग.